नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार इयत्ता 7वीतल्या 6व्या धड्याचा 5वा भाग, म्हणजेच या धड्याचा शेवटचा भाग. यामधून शिकणार आहोत वर्गमूळ काढणे. तर चला सुरू करूयात या भागाला. तर आज आपण शिकणार आहोत पूर्ण वर्गसंख्येचे वर्गमूळ काढणे. याच्या आदल्या भागात आधी पाया, घातांक, त्यानंतर आपण पाहिले त्याचे वेगवेगळे घातांकाचे नियम, त्यानंतर पाहिले वर्ग आणि घन, आणि आता आपण काढणार आहोत पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ. म्हणजे अशी संख्या जिचा वर्ग पूर्ण आहे किंवा ती संख्या पूर्ण आहे आणि तिचा वर्ग काढलेला आहे. ह्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ म्हणजे 6चा दुसरा घात म्हणजे 6चा वर्ग, याचे उत्तर येते 36. तर या 36 चे आपल्याला आता वर्गमूळ काढायचं आहे. आता वर्गमूळ काढायचं म्हणजे काय काढायचं ते आपण पाहूच. तर चला एक उदाहरण पाहूया. त्याआधी दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. म्हणजेच काय, ही संख्या जर त्याच संख्येवर जर गुणली तर येणारी संख्या ही खरं तर तिचा वर्ग असतो. म्हणजे 36 हा त्या 6चा वर्ग आहे. तर 6चा वर्ग म्हणजे 6 पाया झाला, 2 हा घातांक आला, म्हणजेच 6चा दुसरा घात बरोबर 36. याचे वाचन आपण 6चा वर्ग 36 आहे असा करतो. दुसरे उदाहरण -5 गुणिले -5 म्हणजेच -5 गुणिले -5. त्याला आपण कसे लिहितो? -5 किंवा -5 ही संख्या 2 वेळा गुणली त्यामुळे आपण लिहितो -5 चा वर्ग. आता -5 चा वर्ग असतो नेहमी 25, कारण ऋण आणि ऋण संख्या ह्या दोन संख्या जर ऋण असतील तर दोन्ही ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धन असतो. आता -5 चा वर्ग बरोबर 25 याचे वाचन -5 चा वर्ग 25 असे आहे. म्हणजेच आपण वाचन कसे करतो ते आपल्याला इथे कळले. आता पाहू दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढायचे कसे. उदाहरणार्थ आपल्याकडे एक संख्या आहे 3 गुणिले 3 म्हणजे 3 चा वर्ग बरोबर 9 येते. म्हणजे येथे आहे 3 चा वर्ग 9 आहे. हीच माहिती 9 चे वर्गमूळ 3 अशी स्वरूपात लिहिता येते. म्हणजेच काय, वर्गमूळाची ही चिन्ह असते. तर 9चा वर्गमूळ काय असतो तर 3. वर्गमूळ 9 म्हणजे 9 चे वर्गमूळ, त्यालाच आपण म्हणतो वर्गमूळाचा 9 हा 3 आहे. 7 गुणिले 7 बरोबर 7 चा वर्ग बरोबर 49. जर 49 म्हणजे काय, 7चा वर्ग हा 49 आहे, तर 49 जर वर्गमूळ काढले म्हणजे ही वर्गमूळाची चिन्ह आहे किंवा खूण आहे, ही जर 49 वर ठेवली तर 49 वर्गमूळ काय भेटते? 7चा वर्ग. आता 8 गुणिले 8 म्हणजे 8चा वर्ग, त्याचं उत्तर येतं 64. जर 64चं वर्गमूळ काढले तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे 8. आता वर्गमूळ म्हणजे काय? वर्गमूळ म्हणजे दिलेल्या संख्याचा 1/2 हा घात. आता ते आपण पुढच्या येणाऱ्या इयत्तेमध्ये पाहूच का 1/2 हा घात आपण कसा लिहिला काय ते, परंतु एवढे फक्त लक्षात ठेवा. आता x ही संख्या ही धनसंख्या असेल तर तिची 2 वर्गमुळे असतात. म्हणजे आपल्याला समजा ही 64 ही समजा संख्या x आहे आणि ही x संख्या जर धन असेल तर तिचे वर्गमूळ 2 निघतात. एक म्हणजे एक धन वर्गमूळ असू शकते किंवा एक ऋण वर्गमूळ असू शकते. म्हणजेच काय, त्याचं उदाहरण पाहूया. समजा 81 आपली संख्या आहे, म्हणजे हिची x ही व्हॅल्यू किंवा x ची संख्या 81 आहे. तर आपण म्हटल्याप्रमाणे जर x ही धनसंख्या असेल म्हणजे x ची व्हॅल्यू किंवा किंमत ही अधिक 81 असेल तर तिचे वर्गमूळ खरं तर 2 असू शकतात. 2 म्हणजे काय, वजा वर्गमूळ x किंवा अधिक वर्गमूळ x. तर आपण काय लिहू शकतो पहा. तर 81 ही संख्या कशी आली? 9 गुणिले 9 ने. आता हे दोन्ही 9 आपण काय घेतले? धन घेतले. समजा आपण दोन्ही 9 हे ऋण घेतले असते तर काही नाही, आपलं उत्तर तेच झाले, कारण ऋण संख्या गुणिले ऋण संख्या आपल्याला उत्तर येते धनसंख्याच. मग उरलं काय, फक्त संख्यांचा गुणाकार म्हणजे 9 गुणिले 9 81. म्हणजे तुम्ही 9 गुणिले 9 करा किंवा -9 गुणिले -9 करा, उत्तर तुम्हाला 81 येते. म्हणून इथे लिहिले आहे जर x ही संख्या धन असेल तर तिचे वर्गमूळ आपल्याला 2 येतात. काहीतरी आपल्याला 2 वेळा येतात. म्हणजे काय, एक संख्या आपली धनसंख्या येऊ शकते, म्हणजे एक संख्येचे वर्गमूळ धन पण असू शकते किंवा ऋण पण असू शकते असे. तर
आपण इथे लिहिले वर्गमूळ 81 बरोबर 9 आणि वजा वर्गमूळ 81 बरोबर वजा 9. म्हणजे वजा चिन्ह बाहेर ठेवलं तर 81चं वर्गमूळ काढलं तर आपल्याला उत्तर आले 9. आता इथे पहा, दिलेल्या संख्येचे अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे. उदाहरण आहे 144 चे वर्गमूळ काढा. आता 144 चे वर्गमूळ हे 12 आहे हे मला माहिती आहे, पण आता ते तुम्हाला कसे कळेल? तर चला पहिले त्याचे अवयव पाडू. तर 144 ला जर 2 ने भागले तर उत्तर आले 72. 72 ला 2 ने भागले तर उत्तर आले 36. 36 ला 2 ने भागले तर उत्तर आले 18 आणि 18 ला 2 ने भागले तर उत्तर आले 9 आणि 9 ची फोड हे 3 गुणिले 3च असते. तर अशा प्रकारे ह्या दोन संख्याच्या आपण एक गट बनवला. आता ही झाली आडवी मांडणी. आता उभी मांडणी पाहिली तर 2 ने 144 ला भागले तर 72 येते. 2 ने 72 ला भागले तर 36 येते. 2 ने 36 ला भागले तर 18 येते. 2 ने 18 ला भागले तर 9 येते. 9 ला 3 ने भागले तर 3 येते आणि 3 ला फक्त 3च भागू शकतो. त्याचं उत्तर येते 1. तर इथे सुद्धा आपण 3 3 2 2 आणि 2 2 यांचे आपण गट केले. आता जे गट केलेत त्यातून एकच संख्या आपण बाहेर घेऊ आणि त्यांचा गुणाकार करू. मिळालेल्या अवयवांमधील समान अवयवांच्या जोड्या तयार करा. प्रत्येक जोडीतील एक अवयव घेऊन त्यांचा गुणाकार करा. जसे 2 ची एक जोडी होती, 2 गुणिले 2 ची एक जोडी होती, 3 गुणिले 3 गुणिले ची एक जोडी होती. त्यांचे फक्त एक एक अवयव बाहेर घेतले म्हणजे 2 2 2 आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर आले 12. म्हणजेच की 144 चा आपला वर्गमूळ झाले 12. तर आपण याचं वाचन कसं करणार? 144 चे वर्गमूळ हे 12 असे आहे किंवा 12च असते. आता 324 चे वर्गमूळ काढू. तर पुन्हा त्याचेच करू. 2 ने भागूया तर उत्तर येते 162. 162 ला 2 ने भागले तर उत्तर आले 81. आता 81 ला 2 ने भागू शकत नाही, मग आपण पुढची संख्या घेऊ. 3 ने जर भागले तर उत्तर आले 27. 27 ला 3 ने भागले तर उत्तर आले 9 आणि 9चे आपल्याला भाग माहितीच आहे 3 गुणिले 3. आता ज्या संख्या गुणाकारात 2 वेळा आल्या त्यांचा एक गट करूया. तर यांचा एक गट झाला, यांचा एक गट झाला, यांचा एक गट झाला. तर यांच्यामधून ह्या अवयवांमधून फक्त एक एक अवयव बाहेर घेऊ म्हणजे 2 3 3. तर 3 गुणिले 3 9 आणि 9 गुणिले 2 18. वर्गमुळासाठी प्रत्येक जोडीतील एक एक संख्या बाहेर घ्या आणि गुणाकार करा. तर आपण गुणाकार केले तर 2 गुणिले 3 गुणिले 3 गेली तर 18 उत्तर आली. म्हणजेच काय वर्गमूळ 324 हे आहे 18. म्हणजे 324 च्या वर्गमूळचं उत्तर किती भेटते आपल्याला? 18. तर चला आता ह्या सर्वांचा किंवा ह्या आतापर्यंत पाहिलेल्या भागाचा आपण सराव संच सोडूया. आता सोडूया सराव संच 30. यात प्रश्न आहे वर्गमूळ काढा. 625 चा वर्गमूळ काढायचा. तर पहिले काय करू? 625 चे आपण अवयव काढू. तर 625 शेवटी 5 आहे, याचा अर्थ फक्त याला 5 नेच भाग जाऊ शकतो. तर आपण 5 ने भागले तर उत्तर आले 125. 125 ला 5 ने भागले तर उत्तर आले 25 आणि 25 ची फोड आपल्याला माहिती 5 गुणिले 5. आता यांचे 2 अवयव जर पाहिले ते 2 अवयव सारखे, त्यांचा एक गट करू, यांचाही एक गट करू. तर जोड्या केल्यानंतर त्यातली फक्त एकच अवयव पुढे घेऊ. म्हणजे ह्या 2 पाचातला 1 5 घेतला, ह्या 2 पाचातला 1 5 घेतला आणि त्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले 25. म्हणजे याचा अर्थ काय? वर्गमूळ 625 चं उत्तर आहे 25 किंवा 625 चा वर्गमूळ आपल्याला काय भेटतो? नेहमी 25. आता 1225 आहे तर त्याला पहिले 5 ने भागूया. तर 5 ने भागले तर 245 येते. पुन्हा 5 ने भागितले तर 49 येते. 49 चे फोड आपल्याला माहिती आहे 7 गुणिले 7. तर ह्या दोघांमध्ये एक एक अवयव बाहेर काढू, कारण यांचा गट केला तर उत्तर आले 35. तर 35 हे खरं तर 35 चा वर्ग केला तर आपल्याला 1225 मिळेल किंवा उलटे म्हटले तर 125 चा वर्गमूळ 1225 चा वर्गमूळ आपल्याला असतो 35. तिसरी संख्या आहे 289. तर 289 ही खरं तर 17चाच वर्ग आहे. म्हणजे 17 ने भागले तर 17चा भाग केला तर 17च उत्तर येते. म्हणजेच काय? या दोघांचा एक गट केला तर त्यातून फक्त एक अवयव बाहेर काढला. म्हणजेच वर्गमूळ 289 चं उत्तर येते 17. आता पुढची संख्या आहे 4096. तर 4096 पहिले 2 ने भागूया तर उत्तर आले 2048. पुन्हा 2 ने भागले तर 1024. पुन्हा 2 ने भागले तर 512. पुन्हा 2 ने भागले 256. ते असे आपण करत गेलो आणि शेवटी समान संख्या असलेल्या संख्यांचा आपण गट केला. म्हणजे 2 गुणिले 2 चा एक गट, असे गट करत 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 त्यातून फक्त एक एक अवयव बाहेर काढला आणि त्यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर भेटले 64. म्हणजेच काय? 4096 चा वर्गमूळाचे उत्तर भेटले आपल्याला 64. आता शेवटचा प्रश्न 1089. तर आता शेवटी 9 असल्या कारणाने सगळ्यात शेवटी आपण
सुरुवातीला 3 ने भागूया, तर उत्तर आले 363. पुन्हा इथे 3 आहे तर 363 ने आपण भागू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे या तिन्ही संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर आले पाहिजे 3च्या पाड्यात येणारे इतकेच. तर 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12. तर 12 उत्तर आले म्हणजे 3च्या पाड्यात 12 आहे, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाऊ शकतो. म्हणून आपण यांची काय केली, भागाकार केला किंवा याची फोड करू शकलो. तर त्याचे उत्तर आले 121. आता 121 हा खरं तर 11चाच वर्ग आहे, म्हणजे 11 गुणिले 11च 121 येतो. तर याचा गट केला, याचा गट केला आणि यातून एक एक संख्या बाहेर काढली तर उत्तर आले 33, म्हणजे 33 हे आहे 1089 वर्गमुळाचे उत्तर. तर चला, आज आपण काय शिकलो, तर आज आपण शिकलो वर्गमूळ कसे काढायचे. वर्गमूळ काढताना पहिले दिलेल्या संख्येचा अवयव पाडा, त्यानंतर त्या संख्यांचे गट पाडा आणि गटातून फक्त एकच अवयव बाहेर घ्या आणि त्यांचे सगळ्यांचे गुणाकार करा. तेव्हा आपल्याला कळेल दिलेल्या संख्येचा वर्गमूळाचे उत्तर काय असते ते. तर चला, आज आपण इथेच थांबूया. इथे आपला धडा संपला. पुढच्या भागात पुढच्या वेळेत आपण पुढचा धडा घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.